आणि थेट जाऊयात, अजित पवार बोलतायत तिथे. सदरबाबत तक्रार करण्यास सांगण्यास घाबरतात, त्यांनी आपली तक्रार मांडावी याकरता परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला वसतिगृह, पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रार पेटी, म्हणजे मी आत्ता नावं घेतली त्या ठिकाणी ही शक्ती बॉक्स तक्रार पेटी ठेवण्यात येईल. सदर बॉक्समध्ये मुलींवर होणारे अत्याचार, छेडछाड, गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास तसेच अवैध गांजा, गुटखा इत्यादी साठा याबाबतची गोपनीय माहिती तक्रार पेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत 2-3 दिवसात सदरची तक्रार पेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात येईल. कारण शहर आपलं वाढतंय, जवळपास ते आता एक जिल्ह्यातलं महत्त्वाचं शहर म्हणूनच आपल्या शहराची ओळख पुणे, पिंपरी चिंचवडच्या नंतर आपला तसा बघितलं तर नंबर लागतोय. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शहरातली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यात नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. बऱ्याचदा आता जसं परवा एक घटना घडली, ती घटना घडल्यानंतर त्या 2 मुलींना पण ताब्यामध्ये घेतलं आणि मुलींच्याकडनं माहिती मिळाल्यानंतर ती 5-6 मुलं नाही तर 12-14 मुलांची नावं त्याच्यातनं बाहेर निघाली. किंवा आज मी बैठक घेणार म्हटल्यानंतर काही माझ्या सहकाऱ्यांना किंवा ज्यांना बारामतीमध्ये चांगलं परिस्थिती राहिली पाहिजे असं मनापासून बारामतीकर म्हणून वाटतं, अशांनी पण मला वेगवेगळ्या माहित्या देण्याचा प्रयत्न केला. कारण काही ठिकाणी हा माझा एरिया किंवा आपला हा महत्त्वाचा चौक, ज्याला विद्या कॉर्नर चौक म्हणतात, पूर्वी ज्याला पेन्सिल चौक म्हणायचे, तिथं पण काहींच्या दहशत दाखवण्याचा प्रयत्न असे काही जण करतात. आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो, कुठं आपल्याला उगीच काहीतरी लचाण मागं लागेल. त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रार पेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर एक शक्ती नंबर, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, म्हणजे त्याला असं स्लोगन टाईप आपण दिलं आहे. तो नंबर आहे 92093949117. मी पुन्हा सांगतो, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व 92093949117. माझी पत्रकार मित्रांना, मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक आणि मीडिया दोघांना विनंती आहे की हा थोडासा बारामतीशी संबंधित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी हा अधिक पॉप्युलर नंबर, या क्रमांकाची सेवा ही 24/7 सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच संबंधितांची नावं पण गोपनीय ठेवण्यात येतील. त्याच्यामध्ये सदर पथकाचा मोबाईल क्रमांक हा शाळा बारामतीतल्या, कॉलेज, सरकारी खाजगी संस्था, कंपनी, हॉस्पिटल यांचे मध्यदर्शनीय ठिकाणी लावून त्याद्वारे प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्यात येईल. तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे, छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडिओ तसेच लोकेशन सदर नंबरवर जर तुम्ही शेअर केला तर तात्काळ संबंधितांना मदत पुरवण्यात त्या ठिकाणी येईल. तसंच जसं परवा एक घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर सगळ्यांनी एवढी फास्ट सूत्र हलवली की नंतर तक्रार करणारी मुलगीच उघडी पडली आणि तिनंच ते कुठल्या तरी पोराला अडकवण्याच्या करता केलेलं एक प्रकरण बाहेर निघालं. अशा पण गोष्टी पुढं येत असतात. तिसरं आम्ही करणारे शक्ती कक्ष, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये 2 महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सदर कक्षामध्ये महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देऊन
त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीचं निराकरण करणे, तसंच समुपदेशन करून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणं, तसेच अन्याय सहन न करता निर्भयपणे बोलते करणं, ही गोष्ट आपण ह्या शक्ती कक्षाच्या माध्यमातून करणार आहे. चौथं, शक्ती नजर. सोशल मीडिया, त्यामध्ये व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम यावर अल्पवयीन, किशोरवयीन मुले मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र, बंदूक, पिस्तूल, चाकू अथवा इतर धारदार व घातक हत्यारांसोबत फोटो किंवा पोस्ट टाकतात आणि त्यावर सदर पथकाची नजर असणार आहे. असे प्रकार आढळून आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल. हे शक्ती नजरेचं काम राहणार आहे. आणि शेवटचं, शक्ती भेट. त्यामध्ये शाळा, ते सुरू झालं आहे, एक ट्रायल बेसवर मीटिंग पण झाली. शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, खाजगी कंपन्या, हॉस्पिटल, एस टी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन तेथील महिला मुलींना महिलांविषयक कायदे, गुड टच, बॅड टच, व्यसनाधीनता, वाढती बालगुन्हेगारी इत्यादी बाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारांना आळा घालणे, तसंच त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे लैंगिक, शारीरिक तसेच मानसिक छळापासून संरक्षण करून त्यांच्यात सदरबाबत जागरूकता निर्माण करणे, तसंच सदर ठिकाणी विशेष पेट्रोलिंग नेमून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेणे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय या ठिकाणी प्रबोधनात्मक, कायदेविषयक, महिलांविषयाचे कायद्यांबाबत मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करून किशोरवयीन मुले मुली, युवा शक्तीला व्यसने व गुन्हेगारीपासून परावृत्त करून त्यांचे दुष्परिणाम व भविष्यात होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती देऊन बाल गुन्हेगारी व महिला मुलींच्या वरील अत्याचारास प्रतिबंध करणे, तसंच महिला व मुलींमध्ये कायद्याविषयक जागरूकता निर्माण करणे, तसंच सदर पथकास पुरवण्यात आलेल्या वाहनातून पेट्रोलिंग करून तसेच एस टी, बस, रिक्षा इत्यादीमधून साध्या विषयात प्रवास करून महिला मुलींची छेडछाड करणाऱ्या इसमांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करणे, संवेदनशील ठिकाणी नवीन हॉटस्पॉट तयार करून त्या ठिकाणी वारंवार पेट्रोलिंग करून सदर ठिकाणी पोलिसांचा वावर वाढवून महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारास आळा घालणे, ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावातील पोलीस पाटील, सरपंच, बचत गटाच्या महिला यांच्या बैठका घेऊन त्यांच्या महिलांविषयी कायद्याची माहिती, त्यांना महिलाविषयी कायद्याची माहिती देणे. शाळा, कॉलेज सुटण्याच्या वेळी सदर परिसरात टुकार मुलांचा वारंवार लक्षात आढळून आलेला आहे. तसं झाल्यास त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कारवाई, प्रतिबंधात्मक कारवाई करून सदर परिसरातील मुलांच्याकडून विद्यार्थिनींना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घेणं. अशा पद्धतीनं हे अभियानाची पंचशक्ती, जसं मागं आम्ही एक बजेट पंचसूत्री दिलं होतं त्यातलाच एक प्रकार पण हे पंचशक्ती, शक्ती बॉक्स, शक्ती नंबर, मोबाईल, शक्ती कक्ष, शक्ती नजर आणि शक्ती भेट. ह्या मी त्यांना ह्याही सूचना दिल्यात की हे सगळं करत असताना सातत्य टिकलं पाहिजे. कारण बऱ्याचदा पत्रकार मित्रांनो, एखादी गोष्ट ताजी होती त्यावेळेस त्याची खूप चर्चा होती, मीडिया पण ती चालवतो, बातम्या पण येतात, त्याच्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाहही बघितले जातात. परंतु जसा एक दिवस पुढं जाईल तसं त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर माणूस परत आपल्या कामाला लागतो. ते तर होणारच आहे, पण ह्या बाबतीमध्ये तसं होऊन न देण्याचा शब्द मला आज SP-नी पण दिला, ॲडिशनल SP-नी पण दिला, DYSP-नी पण दिलेला आहे. अशा पद्धतीनं मी म्हटलं तुमचे ते बाकीचे PI PSI वगैरे त्यांच्याकडनं करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे ती